बारीक पोरांना पण माहिती शिरगाव म्हटलं का एन्जॉयच असतो. या बाहेर थोडं 3 षटकांचे मॅच आहेत. सामना लगेच चालू करा पंचांना विनंती आहे. सतीश मोरे यांना विनंती आपण या मंचावरती स्वागत आहे आपलं. मॅचला सुरुवात करू. स्ट्रायकेंडला आकाश, नॉन स्ट्रायकेंडला दिनेश कडव, नरेश कडवला आपण पाहतोय. गोलंदाज विपुल, पहिला बॉल विपुलचा आकाश ताटे आणि आता हा पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी आकाशची, बॅटिंग देखील तितकी चांगली आहे. मागच्या मॅच मध्ये जोबेली संघावरती हल्ला बोल ज्याने केला तो खेळाडू आता आपण पाहतो विपुल. आणि आता पहिला चेंडू आकाशसाठी डॉट आलेला आहे. दिनेश दादा तांबणे यांचं आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. बॅटच्या आतलीकडला बॉल चाललाय ऑन साईडला. एक सिंगल धाव मिळेल आणि आता एकापेक्षा मात्र जास्त धावा मिळणार नाही. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लागार बांगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. SSD ट्रॉफीचा हा शेवटचा अंतिम थरार. छोटे मोठे युद्ध संपले आणि आता महायुद्धाला प्रारंभ झालेला आहे. आणि त्या महायुद्ध ग्रामीण गटातून आपण पाहतोय. हेंद्रपाडा वर्सेस आंबेशिव या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता LBW साठी अपील सारी होती, परंतु पंच सांगतात लाईन थोडीशी बाहेर आहे आणि ते हा डॉट बॉल फक्त येईल. संघाची धावत संख्या फलकावरती आपण पाहतो. विपुल जे पहिले षटक हाताळतात फक्त केवळ त्याने एक धाव खर्च केली आहे. चांगले बॅटिंग ते करतात. हेंद्रपाडा संघ म्हटलं तर स्पर्धा फार कमी खेळतो, परंतु क्रिकेट त्यांच्याकडे भरपूर चांगलं आहे. प्रचंड ताकद त्यांच्याकडे, भरपूर पोटॅन्शियल आहे, गुणवत्ता. प्रितेश घोरपडे असेल, संकेत मोरे असेल, हे दोन खेळाडू सिनियर आहेत आणि बाकी सर्व यंगस्टर खेळाडूंना सातत्याने एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि तसा खेळ आता हवा तसा खेळ मैदानामध्ये देखील होतोय. स्लोपर पद्धतीचा बॉल धीम्या गतीने आडव्या बॅटने खेचला मिड विकेटला आणि तिथे मिळते एक सिंगल धाव. विपुलला माहिती आहे चांगलं. यावेळेस आपण पाहतो स्लोपर पद्धतीचा बॉल कधी वेगवान चांगले चेंडू तो टाकतो आणि आता मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. धाबा फलकावरती तेजस आम्हाला सांगतात की इथे दिशा दिली आहे फक्त आपण पाहतोय आणि शेवटच्या क्षणाला हा बॉल थांबवण्याचा प्रयत्न होता आणि तो थांबवला देखील. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न. कदाचित मी तर अजून जे पप्पू मोरे त्यांचा कटआउट त्या ठिकाणी तिथे मी अजून पाहिलं नाही क्षेत्र कसं आहे, पण तो चेंडू पडल्यानंतर तिथे ना चौकार चौथा दिवस आहे, त्यामध्ये मला पाहायला मिळालं नाही की तिथे पडल्यानंतर चेंडू बाहेर गेला. हे वैशिष्ट्य आहे. या सतीश मोरे यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. धाव फलकावरती 4 फक्त. या मॅच नंतर कदाचित आम्ही देखील या स्पर्धेतून रजा घेऊ. म्हणजे सर्वांचे तुमचं प्रेम पुन्हा एकदा धन्यवाद. समीर शेठ धारवे आम्हाला 4 दिवस आमच्या खांद्यावरती जबाबदारी दिली, आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगावच्या सर्व खेळाडूंचा मी आभारी आहे. आभार व्यक्त करेन आमच्या टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या समवेत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आमचे ऑफिशियल पंच योगराज महाराज बुटेरे, त्यानंतर कुणाल भोर, कुणाल पेनकर यांचा मी आभार व्यक्त करू. आणि जे आमचे तमाम लाडके प्रेक्षक आहेत आमच्यावरती प्रेम करणारं त्या सर्व प्रेक्षक वर्गाचा देखील मी आभारी आहे. कदाचित तुम्ही 4 दिवस मला एकट्याला ऐकलं आणि त्याबद्दल मी तुमचा आभारी राहीन. कदाचित या मॅच नंतर आम्ही तुमच्यातून रजा घेऊ आणि या स्पर्धेला अलविदा करू. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं तर विपुलचं अत्यंत सुंदर होतं. आता शुभम येतात बॉलिंग टाकवती. षटक क्रमांक 2 मध्ये डीजे बॉबीचं आम्ही कौतुक करू, त्यांचाही आभारी आहे कारण त्यांनी आम्हाला उत्तम साथ दिली. त्याने आमच्या आवाजाची काळजी घेतली. जरी मी नाईटवरून आलो असेल तरी मात्र ड्रेमध्ये
आवाज निघणं फार कठीण असतं, परंतु त्यांनी आम्हाला उत्तम साथ दिली, त्यांचा मनपूर्वक आभार. आणि सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभारी आहोत. जाऊ मॅचच्या दिशेने, कारण शेवटचं टर्न असल्या कारणाने सर्वांचा आभार मानणं गरजेचं आहे. कदाचित एखादा मेंबर्स आमचा राहता कामा नाहीये, परंतु बॉल चाललाय लॉंग ऑफला आणि हा दर्जेदार षटकार आलाय टीम गावदेवी आंबेशिव संघाला. दर्जेदार बिग हिट षटकार. दोन ग्रामीण संघ म्हटल्यानंतर असंच म्हटलं जाईल, आ देखिए जरा किसमें कितना है दम. कोण संघ आणि कोणता संघ फायनल मारेल याचं उत्तर सांगणं कठीण आहे. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, शतकशा दूर राहिलेत, पण तो इथं चांगलं जजमेंट. कदाचित पहिलं त्यांना समजलं नव्हतं आणि त्यानंतर त्याने आकाशात पाहिलं की चेंडू माझ्याकडे येतोय, तेव्हा मात्र त्याने चांगलं जजमेंट घेतलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतात. बड विकेटला टिपला गेला असेल, फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा गावदेवी, पहिला आंबेशिव संघाला फलंदाज बाद. नावाची चर्चा सातत्याने होत असते सोशल मीडियाच्या माध्यमातून. आपण गेली 1 महिना स्पर्धेचं वेट करत होतो. स्पर्धा अखेर आपल्या भेटीला आली आणि आता कदाचित जेव्हा स्पर्धा चालू झाली 29 फेब्रुवारीला, तेव्हा समीर शेट हे कुठेतरी आभार भरून आलं होतं. आणि जेव्हा ही स्पर्धा आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे, तर कुठेतरी डोळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अश्रू देखील पाहायला मिळते. निरोप देताना आपण कदाचित थोडीशी खंत व्यक्त करू, कारण ही स्पर्धा अत्यंत चांगली आहे. खेळमेळीच्या वातावरणात कुठे असं काही कुठल्याच गोष्टीची कमी आपल्याला जाणवली नाहीये. नक्कीच आपण पाहतोय समीर शेठ धारवे यांच्या वतीनं आपण पाहतोय त्यांनी आम्हाला 4 दिवस भरपूर प्रेम दिलं आणि शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु पुन्हा एकदा आमच्यासाठी समालोचकांसाठी 500 रुपयाची कॉम्प्लिमेंटरी येते, त्याच्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आज शेवटचा अंतिम दिवस चित्तथरारक मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. ग्रामीण असेल शहरी खुल्या गटातून इतकं साधं सोपं काम नाही आहे. कदाचित ग्रामीण गटातील खेळाडूंना आपण एकत्रित करू शकतो, परंतु खुल्या गटातील संघांना एकत्रित करणं तितकं जोखमीचं काम असतं आणि ती जोखीम पत्करली आहे ती सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव संघाने आणि ती यशस्वीरित्या देखील पार पाडलेली आहे. कदाचित आम्ही आता नाईट फॉर्मॅटमध्ये अजय भुईर आमच्या समवेत होते. कानपोली पनवेलला एक स्पर्धा पण पाहिली, तिथे ग्रामीण संघांना एकत्रित आणणं कठीण होतं, कारण आपण पाहिलं तर किमान शेवटच्या अंतिम दिवसामध्ये 3 ते 4 संघ कमी आले. किमान एंट्री फी प्रवेश फी 15,000 रुपये होते, म्हणजे आयोजकाचा एखादा नुकसान 60 ते 65,000 रुपये नुकसान करून देखील ती स्पर्धा त्या ठिकाणी खेळवली. परंतु इथे यशस्वीरित्या सर्व संघाने वेळेवरती आम्हाला साथ दिली. सर्व संघांचा पुन्हा एकदा खेळाडूंचा मनपूर्वक आभार समीर शेठ धारवे यांच्या वतीने आम्ही करू, कारण अगदी दिलेल्या वेळानुसार मॅच चालू झाल्या, त्यानंतर दिलेल्या वेळेनुसार अगदी आपण भारतीय वेळेनुसार सामना आपण येथे संपन्न करत आलेलो आहोत. प्रत्येक दिवसामध्ये हे चित्र आम्ही पाहिलेलं आहे. आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज हेमंत, धावा फलकावरती केवळ आणि केवळ 14 धावा आहेत. 14 धावा बनवण्यासाठी आपण पाहिलं तर तिसरं षटक आता प्रगती पथावरती, 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज हेमंत चांगली कामगिरी करतात. बॅटची लिडिंग एज, कदाचित असं वाटत होतं की फलंदाज या ठिकाणी होईल बाद आणि एका हाताने झेल टिपलाय. पहिला गडी गार झाल्यानंतर आपण पाहतो आता दुसरा धक्का लागलाय, तो गावदेवी आंबेशिव संघाला फलंदाज बाद. पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज बाद होतात. थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळेल. मागच्या 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खुल्या गटाला पराभूत करणारा हा संघ आहे. आणि आता शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये देखील हेमंत चांगली कामगिरी करतात. 3 चेंडूचा खेळ झालाय, ज्यामध्ये त्याला 1 विकेट मिळाली. तिथे त्याचा आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र त्याने 2 धावा खर्च केलेत.
खोलवा टप्पाचा बॉल सुमित जमदारेसाठी ड्राईव्ह करत असताना बॉल चालला आपण पाहतो स्वतः गोलंदाज हेमंत इथे मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित इथे बदलापूर स्टेशन वरती होम प्लॅटफॉर्म वरती दोन गाड्या जर एकाच ट्रॅक वरती आल्या तर अपघात निश्चित होईल आणि तो अपघात झालाय आंबे शिवसंघाच्या फलंदाजाचा एस इट इज OUT फलंदाज बाद दरम्यान सचिन एरम यांच्या ठिकाणी आगमन झालं दादांना विनंती आपण या मंचावरती दादा कबड्डीचे देखील प्रशिक्षक आहेत दादा क्रिकेटचे देखील प्रशिक्षक आहेत सचिन एरम यांना विनंती आहे की आपण या आपलं स्वागत आहे वैभव वेवले त्यांचा विशेष सन्मान समीर शेठ आपण करू कारण जवळ 11,000 पेक्षा जास्त धावा त्यांच्या नावावरती आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक अनोखा रेकॉर्ड्स आहे यासाठी वाईट बॉल सतीशजी मोरगे यांच्या वतीनं 100 रुपयाचा पारितोषिक आमच्या डान्सरला आलेलं आहे इथे चिअर्स गर्ल्स नाही आहेत चिअर बॉईज आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये देऊ आपण मोठा फटका खेळायचा होता खेचलाय स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतोय संकेत मोरे येत आहेत परंतु कदाचित अगोदर स्कीड झाले पुढे आले आणि आता चेंडूला गॅदर करेपर्यंत वेळ त्याने घेतलाय आणि आता तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आहे आणि फलंदाज बाद दादा एरम यांच्या ठिकाणी आगमन होतं आणि जनार्दन लाड साहेबांचं देखील आगमन होतं सहर्ष मनपूर्वक स्वागत सचिन दादा एरम म्हटलं तर कबड्डी क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि एक चांगल्या दर्जाचे प्रशिक्षक आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो तेजस आम्हाला सांगतायत 18 धावा आहेत अद्यापपर्यंत आपण पाहतो लॉंगॉनला बॉल चालला सेकंडचा कॉल आणि फलंदाज बाद कदाचित या अगोदर थर्डचा कॉल त्यानंतर सेकंडचा कॉल फलंदाज दोन्ही बाद झालेत आणि शेवट देखील आपण पाहिला तर गोड केला तो हेंद्रपडा संघाने आणि कदाचित अंतिम सामन्यामध्ये आता एक चांगली रणनीती एक चांगली स्ट्रॅटर्जी आखण्याचा प्रयत्न संघाची धावसंख्या फलकावरती 19 18 बॉल मध्ये बनवायच्या 20 धावा अंतिम मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता या मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचा आम्ही आभारी आहोत अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन तुम्हाला सनशेड पाहायला मिळेल सूर्यदेवता हळूहळू अस्ताला चाललेली आहे आणि आम्ही नेहमी सांगत असतो की वेळ कोणासाठी थांबत नाहीये वेळेची किंमत विचारायची झाली तर वृत्तपत्राला विचारा जो सकाळी 4 रुपये किमतीला असतो तो संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये असतो आणि आता वेळ कोणासाठी थांबत नाहीये हा संदेश देण्याचा प्रयत्न होता आमच्या टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीचा सामना अति वेळेच्या आतमध्ये ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे रोशन तोचकर जे कोच आहेत त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत सचिन दादा हेरम हे मात्र त्यांची वाट पाहतात सगळे कोच आहेत शिरगाव मध्ये कोणी असं नाहीये आता जेव्हा स्टेडियम होईल ना काजू शेठ तेव्हा किमान 5 ते 6 कोच याच गावातील असतील फक्त तिथे खेळाडू येण्याची वाट तुम्ही पहा वैभव येवले यांना विनंती आपण देखील या आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत सचिन दादा हेरम यांचे कोच आहेत प्रशिक्षक रोशन तोचकर यांना विनंती आपण मंचावरती यायचं कशाच्या बाबतीत क्रिकेटचा सराव टर्फ मध्ये खेळता का तुम्ही अच्छा रोशन तोचकर कुठे लवकरात लवकर या कारण तुमचे शिष्य वाट बघतात गुरु गुरु कोण शिष्य कोण कोच याचं उत्तर मला अजून कळालेलं नाहीये
चला शेवटचा अंतिम सामना आहे जिथे मात्र 18 बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. सामना ऑलरेडी आपल्याला सोपा पाहायला मिळतो परंतु कदाचित टार्गेट या मॅच मध्ये छोटं आहे परंतु गावदेवी आंबेशिव गाव हे नाव मोठं आहे. कमबॅक करावा लागेल. पहिला षटक हाताळण्यासाठी तेजस बोराडे एक जबरदस्त वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. SSD ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार समीर शेठ धारवे आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार आपण पाहतोय. मग ज्यामध्ये प्रशांत चव्हाण असेल, समीर कदम, बट्टा शेलार, संतोष राठोड, प्रीतम ओवले, मंदार यादव, किशोर कदम, आकाश तोसकर, तेजस तोसकर, संकेत मार्के, राकेश लाड, मनू गंधे आणि लखन सीताफळे या सर्वांचं आपण विशेष कौतुक करू आणि मनोहर राऊत यांचं आपण विशेष कौतुक करू. जी आमची टीम आहे एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो तसा मात्र आमच्या दादांच्या मागे या सर्वच मंडळीचा हात आहे. ही ताकद आहे SSD ग्रुपची आणि मात्र त्याच ताकदीच्या जोरावरती ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी केली जात आहे. प्रशांत चव्हाण, समीर कदम, बट्ट्या शेलार, संतोष राठोड, प्रीतम ओले, मंदार यादव, किशोर कदम, आकाश तोसकर, तेजस तोसकर, त्यानंतर संतोष मार्के, राकेश लाड, मनू गंधे, लखन सीताफळे आणि मनोज राऊत अर्थातच आमचा मन्या भाई. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रोशन तोसकर जे कोच आहेत सचिन एरम यांचे त्यांना विनंती आपण मंचावरती यायचं. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झालाय. जी विकेट हवी होती विपुलची ती मात्र मिळाली आहे. मी मगाशी सांगितलं टार्गेट छोट आहे परंतु गावदेवी आंबेशिव हे नाव मोठं आहे. ऑन साइडला आडव्या बाटने पटका खेचला. बॉल चला मिड विकेटला. शतशत पाठमोऱ्या स्थितीमध्ये सुमित जमदार देखील येतात. शेवटच्या क्षणाला पॉज केलाय, थांबवलंय आणि आता 2 धावा. काय फिल्डिंग आहे, काय फिल्डिंग आहे. 100% एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला, 100% योगदान पाहायला मिळालं आपल्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या सन्मानासाठी हा क्रिकेट खेळला जातोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय किमान 2 धावा घेण्यात आल्या. आता 16 बॉल 18ची गरज आहे. 3 बॉल 3 षटकार जर आले तर आदरणीय समीर शेठ धारवे यांच्या वतीनं 2000 रुपयाचा क्रॅश प्राइज असेल. 18 धावांची गरज आहे तर 3 षटकार आले तर सामना इथे मात्र या सामन्याचा बिमोड होऊ शकतो. या मॅच मध्ये अंतिम सामना तुम्ही पाहताय. तुम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या क्रिकेटचा इंग्लंडमध्ये जन्म झाला त्याच्यावरती प्रेम केलं तुम्ही आम्ही भारतीयाने. असंख्य 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 मित्र परिवार तुम्हाला दिला तो क्रिकेट याच खेळाने दिला. ही ओळख आहे आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 संघ जबरदस्त फाईट करत असताना शेवटचा अंतिम सामना. या भाषणानंतर आम्ही तुमचा नक्कीचा निरोप घेऊ. इथे मात्र ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता. पाठीमागे बॉल चाललाय आणि आता कदाचित या ठिकाणी हा चेंडू अडवण्यात आलाय तर लहान मुलाकडून. पंच यावरती आपला निर्णय आपण कळवा. आता 2 धावा की डेड बॉल किंवा काय आता जे असेल ते प्रत्येकाला मान्य असेल. दोन धावा येतील. चार धावा झालेले आहेत आणि आता षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अंतिम मेगा फायनल प्रेक्षकांना हवी तशी पाहायला मिळेल का? कारण 15 बॉल आता 16ची गरज आहे. सगळीकडे जरी बॉलर रन इक्वेशन असेल ना तरी मात्र इथे फाईट आपल्याला पाहायला मिळेल. चांगली लाईन अँबेशिव एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे. या शर्माला आपण पाहतो तेजस बोराडे आणि हा देखील चेंडू डॉट आलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय मुंबई पुण्यात ठाण्यात त्याच्या नावाची चर्चा. मुंबई पुण्यात सलग 3 षटकार आले तर काजू अर्थातच आमचे काजू शेठ देवेंद्र बालुसरांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. बॅटच्या दिगडा पाकिस्तानला बॉल शॉर्ट स्क्वेअर लागला. इथे धाव मिळणार नाही परंतु इथे झाली चूक. कदाचित धाबा वाचवायचे मनोज
दिनेश कडवता ठिकाणी होते आय थिंक सो. आणि जे उपसरपंच देखील आहेत, चांगल्या दर्जाचे गोलंदाज देखील आहेत, काल त्यांचा आपण विशेष सन्मान केला. त्यांच्याच वतीनं या लहान कलाकारांना 500 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात आलं. आणि नुकताच जी स्पर्धा या सीझनमध्ये झाली अंबेशिवमध्ये सरपंच उपसरपंच ट्रॉफी, तिथे मात्र तुम्हाला पालक सिरीजसाठी बैल अर्थातच खिलार वासरू देण्यात आला. बैल बोलणं फार चुकीचं, खिलार वासरू. आता सगळे आदत खिलार याच गोष्टींची चर्चा असते. सचिन एरम देखील सध्या चांगल्या फॉर्म मध्ये बैलगाडा शर्यतमध्ये मोठं नाव आहे त्यांचं. रोशन तोसकर त्यांचे कोच आहेत आणि हे त्यांचे शिष्य आहेत. हे मला कळलं नाही अजून का, कोण शिष्य कोण गुरु. रोशन तोसकर या तुम्हाला गुरु दक्षिणा द्यायची आहे. आणि ते स्ट्रॉंग अपील होती, स्ट्रॉंग अपील होती. उत्साह जास्त, प्रचंड उत्साह आपण पाहतोय. संकेत मोरेची विकेट हवी आहे, कारण पहिला विपुल पास झाल्यानंतर आता संकेत मोरेवरती जिम्मेदारी आलेली आहे. त्यानंतर त्याच्या साथीनं फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश, ज्याच्या बॅटमधून 5 धावा आलेले आहेत. संकेतने अजून एकही धाव दिलेली नाही, चांगला संकेत नाही आहे मी तर म्हणेन अद्यापपर्यंत टीम हैदराबाद संघासाठी, कारण 12 बॉल आणि आता विजयासाठी गरज आहे तब्बल 15 धावांची. साहेबांना विनंती आहे, महाराष्ट्र पोलीस दल म्हटलं तर मगाशी सांगितलं जेव्हा खडके सर अडकलं होतं, महाराष्ट्र पोलीस दल म्हटलं तर भारतातील एकमेव मोठं पोलीस दल ज्यामध्ये 1,80,000 मनुष्यबळ आहे आणि त्यांचं मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे. कायदा सुव्यवस्था राखणारी एकमेव संस्था आहे. पहिल्या बॉलवरतीचं विकेट आली तर समीर शेठ धारबे यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे कदाचित फटाक्यांची माळ ही आता दोन्ही बाजूने पेटवली जाते, कारण जल्लोष व्हायला हवा, जल्लोष व्हायला हवा. अंतिम सामना आहे, अखोटप्पाचा बॉल. इथे मात्र कदाचित क्षेत्ररक्षक आजूबाजूला आसपास कोणी नाहीये, म्हणजे विकेट होऊ शकत नाहीये, परंतु 2 धावा इथे जरूर घेण्याचा प्रयत्न आणि इथे झाली मिस्टेक. आकाश तामाणे किती क्लोज होते, त्यांच्यावरती भरपूर विश्वास होता आणि स्वतः अगदी आपण पाहिलं तर सेल्फ कॉन्फिडन्स असताना कदाचित इथे मात्र एक्स्ट्रा धावा खर्च करतात. 3 धावा मिळतील आणि या धावा येणं गरजेचं. 11 बॉल 12ची गरज आहे. हैदराबाद संघ आपण पाहतो ज्यामध्ये 31 धावा या अगोदरच्या मॅच मध्ये बनवण्यासाठी अगदी सोपा विजय त्याने संपादित केला, परंतु आता याच धावा 3 षटकामध्ये ग्रामीण गटाविरुद्ध खेळत असताना त्याच बनवण्यासाठी कुठेतरी घाम गाळावा लागतो. याला तर म्हणतात क्रिकेट, कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. क्रिकेट भरली ना म्हटलं ना तर भरपूर अनिश्चितता पाहायला मिळते. चांगली मॅच रंगेल यात मात्र शंका नाही आहे. डॉट आला, या दरम्यान आदरणीय खेडकर साहेबांचं आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. बाची कडा, फलंदाज होईल बाद, परतावा लागेल, कदाचित टक असा आवाज आला, स्वीट साऊंड आणि इथे मात्र विकेट मिळते टीम गावदेवी आंबेशिव संघाला. आणखीन एक फलंदाज बाद होतोय संकेत मोरे. बॅक टू द पॅव्हलियन. तर गोर गरिबांच्या हक्कासाठी एक चांगलं वाक्य या गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं.
कदाचित 2 वर्ष कोविडचा काळ होता, प्रत्येकावरती प्रचंड संकट होतं. काही वेळेला मदतीचे हात करणारे व्यक्तिमत्व आहेत. प्रफुल्ल शेठ मोरे असतील, त्यानंतर आमचे सबीर शेठ धारबे, देवेंद्र बालुसरे आणि यांचा उल्लेख व्हायला हरकत नाही आहे. याच दरम्यान आपण पाहतो आमच्या आदरणीय केडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये साहेब कार्यरत आहेत. त्यांचा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी विनंती करणार स्पर्धेचे मुख्य शिल्पकार प्रणेते आदरणीय सबीर शेठ धारबे यांना की आपल्या शुभास्त्या सॉफ्ट आणि बॅक लिफ्टला खाली ठेवत असताना बॉल चला लॉंगॉनला आणि ते मात्र आता एकेका धाब्याने संघ पुढे सरकतोय. सामना अतिशय महत्वाचा आहे. जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी आहे. जो संघ जिंकेल तो संघ स्पर्धेचा चॅम्पियन बनेल आणि जो संघ पराभूत होईल तो किमान या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा हकदार राहील आणि या स्पर्धेचा रनर अप. चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन आपण जायचं. स्प्रे आमचे फिजिओ लाखाशेठ, डॉक्टर लाखाशेठ बोलू, आपण तिथे त्यांचा उपचार करू. लाखाशेठ 5 वाजल्याला बरोबर ते इथून रजा घेतात कारण त्यांना क्लिनिक उघडायचं असं. 9 धावा या धाव फलकावरती आहेत. 9 बॉल मध्ये 11ची गरज अजूनही. आणखीन मॅच मध्ये आपण पाहतोय एक रफ अँड टफ सामना. संध्याकाळी जसं संध्याकाळचं वातावरण होत होता, संध्याकाळमध्ये आपण पाहिलं तर 4 वाजता जसा गरमच्या आपल्याला हवा असतो तसा हा गरम सामना आता प्रेक्षकांना हवाहवासा वाटेल कारण 9 बॉल 11ची गरज आहे. जर मात्र हे 3 चेंडू जर अप्रतिम हाताळले ना गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये नरेश कडवच्या आता अनुपस्थितीमध्ये गोलंदाज आपण पाहतो सुमित येतात. कदाचित त्यांना लगेच इंजुरी झाली आणि आता हे उर्वरित 3 चेंडू त्यांना टाकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात आपल्या गोलंदाजाची मदत घ्यावी लागते. 3 चेंडू मध्ये त्याने 4 धावा खर्च केला नरेशने. कौतुक त्यांचंही होईल. 1 विकेट त्याने संपादित केली आणि आता गोलंदाज सुमित येतात. स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रथमेश, टॉस एंडला शुभम. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं चालू. 8 बॉल 11ची गरज आहे. 8 बॉल 11 आणि इथे फलंदाज आपण पाहतो या बाद होतात. आणखीन एक धक्का लागेल. चला फलंदाजाला विनंती आहे थोडासा घाई करा, त्वरा करा. भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल शेठ मोरे, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीच्या सचिव आहेत. यांच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. जे 3 कार्टून्स आहेत ना, मला असं वाटतं एक त्यामध्ये मोठू आहे, त्यानंतर एक भीम आहे आणि एक चुटकी आहे. चुटकी राजू आहे. अंबिशी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. एरंजाड गावचे आमच्या जलदगती गोलंदाज ललित भोर यांच्या वतीनं
आणि या स्पर्धेला देखील त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष, स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय दमदार व्यक्तिमत्व प्रफुल्ल शेठ मोरे यांच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब, आपण आलात, आम्ही आपले पुनश्च एकदा आभारी आहोत. 7 बॉल 11ची गरज आहे. सचिन एरम यांच्या वतीनं या कार्टूनसाठी मोटू, भीम आणि राजू 350 रुपये आलेले आहेत. 100 रुपये द्यायचे. कदाचित आज मला असं वाटतं उद्या ही मुलं शाळेत जाणार नाही. हप्ताभर दांडी. 7 बॉल 11. बघा, पैसे हातात आल्यानंतर प्रत्येकाला उत्साह असतो ना, तसा उत्साह या राजूला आहे. फॉलो करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल ॲज इट इज वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. सामना अगदी आपण पाहतो शेवटच्या टप्प्यात आहे. 7 बॉल 11ची गरज होती, तिथे मला अतिरिक्त धाव पाहायला मिळाली आणि आता 7 बॉल 10ची गरज आहे. अगदी प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे. मला असं वाटतं टेकडीवरून देखील काही प्रेक्षक एन्जॉय करतात मॅचला, मग टाटा देखील करतायत. स्वागत आहे आपलं सर्वांचं, कारण आम्ही नेहमी म्हणत असो इथे प्रेक्षकांचा महापूर, तिथे हे आमचं कुळगाव बदलापूर. आणि प्रेक्षक इथे मात्र क्रिकेटचे किती दर्दी चाहते आहेत, ते मात्र टेकडीवरून अगदी उंचावरून मॅचचा आनंद घेतात. आणि कदाचित येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी देखील हे प्रेक्षक सज्ज असेल की बदलापूरमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम होईल ना, तेव्हा मला असं वाटतं की बाल्कनीची तिकीट प्रत्येक बदलापूरकर घेईल यात शंका नाही आहे. लगेच चला सामना स्पीडअप करायचा. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. मॅच अतिशय तुल्यबल आहे. काटेकोर पण हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. नेट टू नेट फाईट आहे. म्हटलं जाताना दिवा नाही वाद बदलतीये, स्वप्न नाही रात्र बदलतीये, नशीब बदलो ना बदलो परंतु वेळ मात्र नक्की बदलतीये. 6 बॉल 10ची गरज आहे. वेळ कोणाची बदलेल? टीम गावदेवी अंबेशिव की टीम हेंद्रेपाडा? दोन्ही संघामध्ये चालू असलेला हा अतिशय काटेकोरपणाने सामना आहे. एका बाजूला साईबाबांच्या आशीर्वादाने टीम हेंद्रेपाडा खेळतीये, तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवीच्या आशीर्वादाने अंबेशिव संघ मैदानावरती उतरलाय. दोन्ही संघ ग्रामीण शहर बदलापूरचा दर्जा उंचावणारा इथं मात्र आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीतील हे 2 संघ आपण पाहतोय. इथे तुल्यबल लढत चालू आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे. 6 विजयासाठी 10ची गरज. शेवटचा सामना अंतिम थरार मेगा फायनल तुम्ही पाहताय. 6 बॉल 10ची गरज असताना गोलंदाज सज्ज होत आहेत. दिनेश कडाव. राऊंड विकेटने बॉल अर्ज तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज शुभम. पहिलाच बॉल या वेळेस खोलवा टप्प्याचा बॉल. आणि आता कदाचित आपण पाहतोय ज्या संघाने, ज्या ग्रामीण संघाने शहरी संघाला हरवलंय आणि आता तोच शहरी संघ आपण पाहतोय, जो ग्रामीण संघ आपण पाहतोय, माफ करा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण गटाविरुद्ध खेळत असताना पूर्णपणे बॅकफूट वरती आहे हेंद्रपाडा संघ. 5 बॉल 10ची गरज. ऑन साइड आडव्या बाटने बॉल चालला मिड विकेटला. अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल झाला. फंबल झाले, परंतु दुसरी धाव इथे 2चा कॉल, सेकंडचा कॉल आणि सेकंड रन्स देखील या ठिकाणी कंप्लीट होत नाहीये, कारण 1 शॉट आहे. 1च धाव मिळेल. दुष्काळात ऑलरेडी 13वा महिना अगोदरच कर्जबाजारी त्या जोसने शेजारी. आणि आता आपण पाहतो 1च धाव आली आहे. धावा भरपूर वेगाने घेतल्या, परंतु कदाचित त्यांचा मोह त्यांना आवरता आला नाहीये. येणारे 4 बॉल शिल्लक आहेत. 9ची गरज. एखादा मोठा फटका, एखादा चौकार षटकार या सामन्याचा बिमोड करेल, परंतु इथे पाहावं लागेल. षटकार आला तर मात्र इथे 500 रुपयाचं पारितोषिक. स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय समीर शेठ धारवे यांच्या वतीनं. लाईन चांगली पाहायला मिळते. प्रचंड वेग आहे. टप्पा अचूक आहे. ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन सुंदर पाहायला मिळते. काय गोलंदाजी करताय दिनेश कडाव. सामना त्यांना जिंकायचे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
टीम गावदेवी आंबेशिव संघाला जिंकायचे जरूर, परंतु यावेळेस हेंद्रेपाडा संघाला देखील हार नाही मंजूर. 3 बॉल 8ची गरज आहे आणि ते मात्र धावांसाठी अक्षरशः चकडावा लागतंय. एखादा मोठा फटका या सामन्याचा बिमोड करेल. कोणता संघ चॅम्पियन ट्रॉफी उचलेल? SSD ग्रुप चषकचा मानकरी कोण असेल याचं उत्तर सांगणं फार कठीण आहे. सामना अतिशय तुल्यबल आहे. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित ही ट्रॉफी आहे. फटका उचलला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे धावा मिळतील. बन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. बरोबर डीजे मास्टर तुमचा देखील. आणि आता फटका इथे मात्र शुभमच्या बाद मधून तो षटकार आला. त्याने आंबेशिव संघाला सांगितलंय हा देखिए जरा किसमें कितना है दम, जरा जम के रखना कदम मेरे साथिया. 3 बॉल 8ची गरज असताना ठोकलेला षटकार. इथून मात्र लगेचच आपण पाहतो सामन्याला सुरुवात करायची. 2 बॉल 2ची गरज आहे. बॉल रन इक्वेशन आहे. जर एक धाव आली, जर विकेट आली तर कदाचित डोकेदुखी ठरेल हेंद्रेपाडा संघासाठी. गोलंदाज आपण पाहतो दिनेश कडाव बॉलिंग ट्रॅक वरती. फिल्डिंग मध्ये बदलाव, फिल्डिंग मध्ये चेंजेस. इथून मात्र लक फॅक्टर ऑन झालंय टीम हेंद्रेपाडा संघाचं आणि आता मात्र बाजी मारण्यासाठी सज्ज आहे. एखादा मोठा फटका सामना फिनिश करेल, एखादा मात्र विकेट आली तर पुरुष एकदा डोकं वर काढेल टीम गावदेवी आंबेशिव. 2 बॉल 2ची गरज. प्रेक्षकांना विनंती आहे जर सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. सामना कोणी जिंकू नये, सामना इथे मात्र विजय आयोजकांचा होतोय आणि विजय क्रिकेटचा होताना पाहायला मिळेल. 2 बॉल 2ची गरज. वॉट अ मॅच. यावेळेस ऑन साइडला चेंडू सॉफ्ट आणणे क्षेत्ररक्षक वो वॉट अ कॅच. ये क्या हुआ. फलंदाजाच्या ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक तब्बल 4था लागत असताना फलंदाज बाद. राजवर झाला. असंच म्हटलं जाईल. फलंदाज झाला बाद. जिथे 2 बॉल 2ची गरज होती फक्त फटका फ्लिक केला आणि त्या स्क्वेअर लेगला मात्र फलंदाज बाद झाला. 1 बॉल आता 2ची गरज. डॉट आला तर मात्र सामना जिंकेल गावदेवी आंबेशिव. 1 धाव जरी आली तरी सामना गावदेवी आंबेशिव संघाच्या पारड्यात जाईल. परंतु आता इथे हवाय दुसरे. इथून मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा हव्यात. चौकार षटकार हवाय टीम हेंद्रेपाडा संघाला. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. चला गावदेवी आंबेशिव संघाला विनंती आहे तुम्ही जास्त वेळ घेताय अन्यथा पेनल्टी तुम्हाला लागेल हे लक्षात असू द्या. कदाचित आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात कारण ऑलरेडी तुम्ही देखील जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरले तेव्हा भरपूर वेळ खर्च केला होता. लक्षात असू द्या ऑलरेडी आपण लेट आहोत या स्पर्धेसाठी. 1 बॉल 2ची गरज. सतीश मोरगे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक घेतील जर हेंद्रेपाडा संघ हा सामना जिंकला तर. 1 बॉल 2ची गरज. ज्या प्रेक्षकांना हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी सामना नाही पाहिला तरी चालेल. 1 बॉल 2ची गरज. जर षटकाराला शेवटच्या बॉलवरती षटकाराने सामना जिंकला तर या स्पर्धेचे आयोजक समीर शेठ धारवे यांच्या वतीने 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. बघा आमचे डीजे मास्टर हार्टबीट. इथे मात्र जो पेशंट ICU मध्ये होता त्याला मात्र नक्की शिफ्ट केलं जनरल मध्ये आणि आता जनरल मधून पुन्हा एकदा ICU आणण्यात आलेलं आहे. 1 बॉल 2ची गरज. 1 बॉल 2 धावांची गरज आहे. आमचे स्टॅच्यू देखील जागेवरती स्तब्ध झालेला एक छोटा राजू. त्याला माहिती आहे सामना जिंकला तरी जल्लोष करायचे पैसे आपल्याला मिळतात. 1 बॉल 2ची गरज. फक्त तो डीजेच्या तयारीत आहे. चला दिनेश आपण शेवटचा अंतिम बॉल. स्ट्राईक एंडला फलंदाज. टाळ्या होऊन जाईल शेवटच्या बॉल साठी. 1 बॉल 2 आणि ते चेंडू आलाय डॉट. हो हे प्रेमानंदम नाथायम जगन्नाथम गुरुम हे क्या हुआ. आणि आता या 2 धावा नाही तर हा विजयी चौकार आलाय आणि सामना जिंकला.